प्राकृतिक रचना व जलप्रणालीचा अभ्यास करूयात। मुलांनो, तुम्हाला ब्राझील आणि भारत हे दोन देश अभ्यासण्यासाठी या वर्षात आहेत। या दोनही देशांचा तौलनिक अभ्यास करायचा आहे। भारत आणि ब्राझील हे दोन्ही द्वीपकल्पीय देश आहेत। या भारताच्या नकाशामध्ये आपल्याला बरीचशी माहिती देण्यात आलेली आहे आणि त्या संदर्भात काही प्रश्न खाली विचारलेले आहेत। त्या प्रश्नांची आपल्याला उत्तरे लिहायची आहेत। या नकाशामध्ये जी सूची दिलेली आहे त्यामध्ये उंचीचं प्रमाण दाखवण्यात आलेलं आहे आणि त्या अनुषंगाने पण काही प्रश्न विचारलेले आहेत। पहिला प्रश्न पाहूयात। भारतातील 6000 मीटरपेक्षा जास्त उंची असलेला भाग कोणत्या दिशेस आहे? पाहूयात आपण उत्तर। इथे अगदी भारताच्या उत्तरेला आणि पूर्वेला 6000 मीटरपेक्षा जास्त उंची असलेला भाग दाखवण्यात आलेला आहे। पुढील प्रश्न पाहूयात। द्वीपकल्पावरील दक्षिण वाहिनी नदी शोधा आणि ती कोणत्या नदीच्या खोऱ्यात येते ते सांगा। या प्रश्नाचं उत्तर पाहण्यासाठी याच प्रकरणातील प्रमुख नद्या सरोवरे हा नकाशा पाहूयात। मुलांनो, प्रथम मी नदीचं खोरं ही संकल्पना स्पष्ट करते। नदीचं खोरं म्हणजे मुख्य नदीला येऊन मिळणाऱ्या नद्या। त्या नद्या आणि मुख्य नदी यांचे मिळून जे जाळं तयार होतं त्याला खोरं असं म्हणतात। आता आपल्याला पाहायचं आहे की दक्षिण वाहिनी नदी कोणती, तर इथे आपल्याला ही प्राणहिता नदी दिसतीये। पहा, ती दक्षिण वाहिनी नदी आहे आणि ती गोदावरी नदीच्या खोऱ्यामध्ये येते। पुढील प्रश्न। गडद हिरव्या रंगाने दाखवलेला उत्तरेकडील भूमीचा उतार कोणत्या दिशेस आहे? मुलांनो, यासाठी सूचीमध्ये दाखवलेलं उंचीचं प्रमाण लक्षात घेऊयात। 0 ते 150 हा गडद हिरवा रंग दिसतोय। 150 ते 200 मीटर हा फेंट हिरवा आणि छोटे छोटे चौकोन आहेत त्याच्यामध्ये। आता आपल्याला नकाशामध्ये जाऊन पाहायचंय। इथे गडद हिरवा रंग दिसत आहे उत्तरेकडे आणि त्याच्या भोवताली इथे या बाजूला आपल्याला फेंट हिरव्या रंगामध्ये चौकोन दिसत आहेत। अर्थात गडद हिरवा रंग 0 ते 150 मीटर आहे आणि 150 ते 200 मीटर हा रंग दिसत आहे, म्हणजे याची उंची गडद हिरव्या रंगापेक्षा निश्चितच जास्त आहे। अर्थात या गडद हिरव्या रंगाचा उतार हा पूर्वेस आहे हे लक्षात येतं आहे। पुढील प्रश्न। अरवली पर्वत ते छोटा नागपूर पठारांदरम्यान असलेल्या पठारांची यादी करा। यामध्ये अरवली पर्वत या ठिकाणी आहे, त्यानंतर छोटा नागपूरचं पठार या ठिकाणी आहे आणि याच्या दरम्यान आपल्याला असणाऱ्या पठारांची यादी करायची आहे। इथे आपल्याला माळव्याचं पठार दिसतंय, इथे बुंदेलखंड पठार दिसतंय आणि त्यानंतर या ठिकाणी बागेलखंड पठार दिसतंय। ही पठारं अरवली पर्वत आणि छोटा नागपूर पठाराच्या दरम्यान आहेत। पुढील प्रश्न पाहूयात। आपल्याला पुढील प्रश्न आहे, पूर्व घाटातील शिखरांचे नाव सांगा। मुलांनो, हा पट्टा जो आहे या पट्ट्यामध्ये पूर्व घाट आहे। इथे मलयगिरी शिखर दिसेल तुम्हाला आणि इथे महेंद्रगिरी शिखर दिसेल। ही दोन शिखरं आपल्याला पूर्व घाटामध्ये पाहायला मिळतील। पुढील प्रश्न। ब्रह्मपुत्रेच्या सखल मैदानी प्रदेशाची सीमा कोणत्या पर्वतीय भागांनी अंकित झालेली आहे? पाहूयात। ब्रह्मपुत्रेचा सखल मैदानी प्रदेश या भागामध्ये येतो आणि इथे आपल्याला हा भाग दाफला टेकड्या, त्यानंतर नागा टेकड्या, इथे नागा टेकड्या दिसत आहेत पहा, इथे खासी जैतिया टेकड्या, गारो टेकड्या या टेकड्यांनी हा भाग अंकित झालेला आहे हे दिसेल। त्यानंतर आपण पाहणार आहोत पुढील प्रश्न। विंध्य पर्वत कोणत्या नदी खोऱ्यांचा जलविभाजक आहे? मुलांनो, विंध्य पर्वत इथे आहे। या ठिकाणी विंध्य पर्वत आहे। हा विंध्य पर्वत गंगा नदी व नर्मदा नदीचा जलविभाजक आहे। जलविभाजक म्हणजे पाण्याचं विभाजन करणारा। या विंध्य पर्वताच्या दक्षिणेला आपल्याला दिसेल तर नर्मदा नदीचं खोरं आहे आणि उत्तरेच्या बाजूला गंगा नदीचं खोरं आहे। या दोन नद्यांचा हा जलविभाजक आहे। त्यानंतर एक वर प्रश्न राहिलाय, सह्याद्री पर्वताची उंची कोणत्या दिशेने वाढते? इथे सह्याद्री पर्वताच्या रांगा आहेत या ठिकाणी आणि या पर्वताची उंची उत्तरेकडे वाढत जाते।
आता आपण ब्राझीलच्या नकाशा संदर्भातील काही प्रश्न पाहूयात। यामध्ये आपल्याला हा इथे ब्राझीलचा नकाशा दिसतोय। पहिला प्रश्न पाहूयात। अमेझॉनच्या नदी खोऱ्याच्या उंचीच्या कक्षा सांगा असं इथे म्हटलेलं आहे। पहा इथे अमेझॉनचं खोरं जे आहे ते आपल्याला 0 ते 200 मीटर उंचीचं दिसतंय, कारण 0 ते 200 मीटर जो हिरवा रंग आहे सूचीमध्ये तो आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि या खोऱ्याची उंचीची कक्षा आहे 0 ते 200 मीटर। अमेझॉनचं खोरं कोणत्या दोन उच्चभूमीच्या दरम्यान आढळून येतं? इथे आपल्याला ब्राझीलची उच्चभूमी दिसते, इथे गियाना उच्चभूमी वरच्या भागामध्ये दिसते। तर या दोन उच्चभूमीच्या दरम्यान इथे अमेझॉनचं खोरं आपल्याला पाहायला मिळतं। पुढील प्रश्न, 500 ते 1000 मीटर उंची असलेल्या प्रदेशाचे निरीक्षण करा। पिवळ्या रंगाने दाखवलेल्या या भूमीच्या विस्ताराचे दिशेच्या संदर्भात वर्णन करा। इथे आपल्याला पिवळ्या रंगाने दाखवलेली भूमी दिसत आहे। पिवळ्या रंगाने दाखवलेल्या या भूमीचा विस्तार प्रामुख्याने ब्राझीलच्या दक्षिणेकडे आणि पूर्वेकडे आपल्याला हा उतार दिसत आहे। सूचीमधील उंचीच्या प्रमाणानुसार हे आपल्या सर्वांच्या निश्चितच लक्षात येईल। पिवळ्या रंगाचे विखुरलेले भाग काय दर्शवतात? ब्राझीलमध्ये इथे आपल्याला पिवळ्या रंगाचा विखुरलेला भाग दिसतोय आणि हे भाग ब्राझीलचे पठार, ब्राझीलची उच्चभूमी किंवा ब्राझीलचे ढालक्षेत्र दर्शवतात। पुढील प्रश्न वाचूयात। अमेझॉन खोऱ्याशिवाय ब्राझीलमध्ये इतरत्र 200 मीटरपेक्षा कमी उंची असलेले प्रदेश कोठे आहेत? अमेझॉनचं खोरं या ठिकाणी आहे आणि याशिवाय आणखी कुठे 200 मीटरपेक्षा कमी उंची असणारे प्रदेश आहेत हे विचारलेलं आहे। इथे आपल्याला पॅराग्वे नदीच्या खोऱ्यामध्ये हा एक प्रदेश दिसतो आणि त्याचबरोबर ब्राझीलच्या उत्तर पूर्व किनाऱ्यालगतच्या भागामध्ये सुद्धा या उंचीचा प्रदेश आपल्याला पाहायला मिळतो। भारताचे प्राकृतिक विभाग पाहूयात। भारताचे एकूण 5 प्राकृतिक विभाग आहेत। हिमालय, उत्तर भारतीय मैदान, द्वीपकल्प, किनारपट्टीचा प्रदेश आणि द्वीपसमूह। मुलांनो, आपल्याला इथे हिमालयाचा भाग दिसेल, फेंट निळ्या रंगामध्ये जो दाखवलेला आहे तो हिमालयाचा भाग आहे। हा उत्तरेला जम्मू काश्मीर पासून अरुणाचल प्रदेश पर्यंत तसेच इकडे नागालँड, मिझोराम या भागात सुद्धा पसरलेला दिसेल। फेंट हिरव्या रंगामध्ये उत्तर भारतीय मैदान दिसेल, त्याचा विस्तार अगदी आसाम, मेघालय पर्यंत दिसतोय। पिवळ्या रंगामध्ये जे आहे तो द्वीपकल्पाचा भाग आहे। गुलाबी रंगामध्ये जी आहे ती किनारपट्टी आहे, ही पश्चिम किनारपट्टी आणि ही पूर्व किनारपट्टी आणि इथे अंदमान निकोबार बेटं, इथे लक्षद्वीप बेटं हा द्वीपसमूह आपल्याला पाहायला मिळेल। त्याचबरोबर पुन्हा एकदा इथे मी हेच प्राकृतिक विभाग दाखवलेले आहेत। हा वरच्या भागामध्ये हिमालय दिसेल, भारताच्या उत्तरेला हा हिमालय दिसेल, त्याच्या खालोखाल उत्तर भारतीय मैदान आहे, त्याच्या खाली द्वीपकल्प आहे, त्याच्या बाजूने पश्चिम किनारपट्टी, पूर्व किनारपट्टी असा किनारपट्टीचा प्रदेश असेल, तर इथे लक्षद्वीप, इथे अंदमान निकोबार हा बेटांचा समूह दिसेल आपल्याला। प्राकृतिक विभागांचा सविस्तर विचार करूयात। हिमालय हा अर्वाचीन वली पर्वत आहे। ताजिकिस्तानमधील पामीरच्या पठारापासून हिमालय पूर्वेकडे पसरलेला आहे। इकडे आपल्याला इथपासून पूर्वेपर्यंत पसरलेला दिसेल। आशिया खंडातील ही एक प्रमुख पर्वत प्रणाली आहे। भारतात जम्मू काश्मीर पासून अरुणाचल प्रदेशापर्यंत हा पसरलेला आपल्याला दिसतो। हिमालय ही एकच पर्वतरांग नसून हिमालयात अनेक समांतर पर्वतरांगांचा समावेश होतो। यामध्ये आपण पाहूयात, शिवालिक ही सर्वात दक्षिणेकडील पर्वतरांग दिसेल आपल्याला, इथे दिसतीये। ही सर्वात नवीन अर्वाचीन पर्वतरांग आहे। शिवालिक पर्वतरांग उत्तरेकडे जाताना आपल्याला लघु हिमालय इथे दिसेल, बृहद हिमालय म्हणजेच हिमाद्री व हिमालया पलीकडील रांगा आढळतात। या रांगा अनुक्रमे अर्वाचीन ते प्राचीन अशा आढळतात। याच पर्वतरांगांचे पश्चिम हिमालय म्हणजेच काश्मीर हिमालय, मध्य हिमालय म्हणजेच कुमाऊ हिमालय आणि पूर्व हिमालय म्हणजेच आसाम हिमालय असे भाग होतात। दुसरा घटक पाहूयात, उत्तर भारतीय मैदान।
हा प्राकृतिक विभाग हिमालयाच्या दक्षिण पायथ्यापासून भारतीय द्वीपकल्पाच्या उत्तर सीमेपर्यंत असा पसरलेला आहे। तसेच तो पश्चिमेकडे राजस्थान पंजाबपासून इथून पूर्वेकडे आसामपर्यंत पसरलेला आपल्याला पाहायला मिळतो। हा भाग बहुतांशी सखल सपाट असा आहे। उत्तर भारतीय मैदानी प्रदेशाचे 2 भाग केले जातात। पहिला भाग पाहूयात। अरवली पर्वताच्या, इथे अरवली पर्वत आहे पहा, अरवली पर्वताच्या पूर्वेकडील भाग गंगा नदीचे खोरे म्हणून ओळखला जातो। या गंगा नदीच्या खोऱ्याचा उतार इकडे पूर्वेकडे आहे। भारताच्या पश्चिम बंगाल राज्याचा बहुतांश भाग, इथे पश्चिम बंगाल येतं इकडे, या पश्चिम बंगालचा बहुतांश भाग हा गंगा ब्रह्मपुत्रा प्रणालीचा त्रिभुज प्रदेश म्हणून ओळखला जातो। या प्रदेशाचे नाव सुंदरबन प्रदेश असे आहे। इथे तुम्हाला सुंदरबन दिसेल पहा, नकाशामध्ये बऱ्याचदा सुंदरबन दाखवण्यासाठी येतं। उत्तर भारतीय मैदानाच्या पश्चिम भागात वाळवंट आहे, ते आपल्याला इथे दिसतंय। हे थरचं वाळवंट किंवा मरुस्थली या नावाने ओळखलं जातं। राजस्थानचा बहुतांश भाग या वाळवंटाने व्यापलेला आहे। याच्या उत्तरेकडील भागास पंजाबचा मैदानी प्रदेश असं म्हटलं जातं। हा प्रदेश अरवली पर्वत व दिल्ली डोंगर रांगा यांच्या पश्चिमेकडे पसरलेला आहे। या मैदानाची निर्मिती सतलज व तिच्या उपनद्यांच्या संचयन कार्यातून झालेली आहे। इथे सतलज नदी दिसते आपल्याला, यांच्या गाळाच्या संचयातून याची निर्मिती झालेली आहे। पंजाब मैदानाचा सर्वसाधारण उतार पश्चिमेकडे आहे, या बाजूला उतार आहे। या मैदानी प्रदेशातील मृदा सुपीक असल्याने येथे शेती व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतो। आपण भारताचा दुसरा प्राकृतिक विभाग पाहूयात, द्वीपकल्प। मुलांनो, भारतीय द्वीपकल्प हे उत्तर मैदानी प्रदेशाच्या दक्षिणेकडे, इथून खाली सुरू होतं ते असं या भागातून दक्षिणेकडे आणि हिंदी महासागराकडे निमुळते होत जाते। हा जो भाग आहे हा भारतीय द्वीपकल्प म्हणून ओळखला जातो। यात अनेक लहान मोठे पर्वत पठारे आहेत। इथे आढळणारा वली पर्वत हा सर्वात प्राचीन पर्वत ओळखला जातो। या भागामध्ये अनेक सपाट मैदानं आहेत, पठारांच्या शृंखला आहेत। विंध्य सातपुडा पर्वत की जे इथे आहेत पहा, विंध्य सातपुडा पर्वत ते आहेत। पश्चिम घाट आहे, इथे पश्चिम घाट दिसेल, पूर्व घाट आहे। हे असे अनेक पर्वतीय प्रदेश सुद्धा द्वीपकल्पीय पठारी भागात आढळतात। भारताचा पुढील प्राकृतिक विभाग पाहूयात, किनारपट्टीचा प्रदेश। भारताला सुमारे 7500 किलोमीटर लांबीची किनारपट्टी लाभलेली आहे। द्वीपकल्पाच्या पश्चिमेकडे आणि पूर्वेकडे ही किनारपट्टी आहे। इथे आपला द्वीपकल्पाचा भाग आहे, आपण आत्ताच मगाशी अभ्यासला होता। या द्वीपकल्पाच्या पूर्वेला ही पूर्व किनारपट्टी आणि पश्चिमेला पश्चिम किनारपट्टी आढळून येते। पश्चिम किनारपट्टी अरबी समुद्राला लागून आहे, तर पूर्व किनारपट्टी बंगालच्या उपसागराला लागून आहे। या दोन्ही किनारपट्टीमध्ये बराचसा फरक आहे। पश्चिम किनारपट्टी आपण सर्वप्रथम पाहूयात। पश्चिम किनारा इथे तुम्हाला दिसतोय, हा खडकाळ आहे। पश्चिम घाटातून अनेक डोंगरांच्या शाखा या किनाऱ्यापर्यंत आलेल्या आहेत। या किनारपट्टीची रुंदी सुद्धा खूप कमी आहे। पश्चिम घाटातून वेगाने वाहणाऱ्या अनेक लहान नद्या या किनाऱ्यावर उतरतात, त्यामुळे या नद्यांच्या मुखाशी खाड्या तयार झाल्या असून त्रिभुज प्रदेश आढळत नाही। या नद्यांची लांबी सुद्धा खूप कमी आहे। पूर्व किनारपट्टीवरच्या नद्यांच्या तुलनेमध्ये या किनारपट्टीवरच्या नद्यांची लांबी कमी आहे। आता आपण पाहूयात पूर्व किनारा। इथे आपल्याला हा पूर्व किनारा दिसतोय। हा किनारा नद्यांच्या संचयनाने बनलेला आहे। या किनाऱ्याला अनेक पूर्ववाहिनी नद्या पश्चिम घाटातून, म्हणजे इथे उगम पावलेल्या गोदावरी, कृष्णा यांसारख्या नद्या पश्चिम घाटातून व पूर्व घाटातून येऊन मिळतात। दूरवरून येणाऱ्या अनेक नद्या पूर्व किनाऱ्यावर आल्यावर जमिनीच्या मंद उतारामुळे कमी वेगाने वाहतात। उदाहरणार्थ गंगा, ब्रह्मपुत्रा। त्यामुळे त्यांनी वाहून आणलेल्या गाळाचे संचयन या किनारपट्टीच्या प्रदेशात होते। या नद्यांच्या मुखाशी त्रिभुज प्रदेश तयार होत असतात। उदाहरणार्थ इथे सुंदरबन सारखा त्रिभुज प्रदेश तयार झालेला आहे। हा जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश म्हणून ओळखला जातो। भारताचा पुढील प्राकृतिक विभाग पाहूयात,
द्वीपसमूह. भारताच्या मुख्य भूमीच्या किनाऱ्याजवळ अनेक लहान मोठी बेटे आहेत. त्यांचा समावेश किनारी बेटे या गटात केला जातो. त्याशिवाय अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातही मोठी बेटे आढळून येतात. अरबी समुद्रातील समूहास लक्षद्वीप समूह असं म्हणतात, तर बंगालच्या उपसागरातील समूहास अंदमान निकोबार असं संबोधलं जातं. बहुतांशी लक्षद्वीप बेटे ही प्रवाळांची कंकणद्वीपे आहेत. ही विस्ताराने लहान असून त्यांची उंचीसुद्धा कमी आढळून येते. तर अंदमानातील बेटे ही प्रामुख्याने ज्वालामुखीय बेटे आहेत. ती विस्ताराने मोठी असून त्यांच्या अंतर्गत भागात उंच डोंगर आहेत. या समूहातील बॅरन बेटावर भारतातील एकमेव जागृत ज्वालामुखी आहे. ब्राझील देशाचे प्राकृतिक विभाग पाहूयात. उच्चभूमी, अजस्र कडा, किनारी प्रदेश, मैदानी प्रदेश, द्वीपसमूह हे ब्राझीलचे प्रमुख प्राकृतिक विभाग आहेत. त्यापैकी उच्चभूमीचा आपण अभ्यास करूयात. उच्चभूमीमध्ये उत्तरेकडील गियाना उच्चभूमी आणि दक्षिणेकडील ब्राझीलची उच्चभूमी याचा यात समावेश होतो. दक्षिण ब्राझील विस्तीर्ण अशा पठारी भागांनी व्यापलेलं आहे. या भागाला ब्राझीलचं पठार, ब्राझीलची उच्चभूमी किंवा ब्राझीलचं ढालक्षेत्र असंही म्हटलं जातं. ब्राझीलच्या उत्तरेकडील रोराईमा, पारा, अमापा या ठिकाणी ही राज्य आहेत पहा. या राज्यांमध्ये गियाना उच्चभूमीचा भाग विस्तारलेला असून ब्राझीलच्या सीमेच्या भागात पिको द नेब्लिना इथे दिसेल पहा तुम्हाला. इथे पिको दी नेब्लिना दिसतंय. पिको दी नेब्लिना हे 3014 मीटर उंचीचं शिखर आहे. ब्राझील उच्चभूमीच्या दक्षिण उतारावरून पॅराग्वे इथे दिसेल तुम्हाला, पॅराना, त्याचबरोबर उरुग्वे या नद्या उगम पावतात. आपण पुढील भाग पाहूयात. अजस्र कडा. अजस्र कडा हा ब्राझीलचा पुढील प्राकृतिक विभाग आहे. आपल्याला इथे अजस्र कडा दिसेल. अशा प्रकारे इथे अजस्र कडा आहे. या अजस्र कड्याचं वैशिष्ट्य म्हणजे ब्राझील उच्चभूमीच्या पूर्वेकडील तीव्र उताराचा हा भाग आहे. प्राकृतिक विस्ताराच्या दृष्टीने हा सर्वात लहान भाग आहे. तरी देखील उताराचे स्वरूप आणि त्याचा हवामानावर होणारा परिणाम यामुळे हा एक स्वतंत्र विभाग मानला जातो. या अजस्र कड्यामुळे आग्नेय दिशेने येणारे व्यापारी वारे अडवले जातात आणि या कड्याच्या पलीकडच्या बाजूस पर्जन्य छायेचा प्रदेश तयार होतो. यालाच अवर्षणाचा चतुष्कोन असंही म्हटलं जातं. ब्राझीलमधील पुढील प्राकृतिक विभाग. ब्राझीलमधील मैदानी प्रदेशाचे 2 भागात विभाजन झाले आहे. उत्तरेकडील ॲमेझॉन नदीचे खोरे आणि नैऋत्येकडील पॅराग्वे पॅराना नदीचं खोरं हे 2 भाग आहेत. ॲमेझॉन हा ब्राझीलमधील सर्वात विस्तीर्ण असा मैदानी प्रदेश आहे. याचा उतार सर्वसाधारणतः पूर्वेकडे आहे. ॲमेझॉन खोरे पश्चिमेला याची रुंदी 1300 किलोमीटरपर्यंत आहे. तर गियाना उच्चभूमी आणि ब्राझील उच्चभूमी जिथे जवळ येते तिथे 240 किलोमीटरपर्यंत आहे आणि पुन्हा अटलांटिक महासागराला मिळताना ही रुंदी आणखी वाढताना आपल्याला दिसते. हा मैदानी भाग पूर्णपणे वनांनी व्यापलेला आहे. वारंवार येणारे पूर आणि वनांच्या तळाकडील भागात जमिनीवर वाढणाऱ्या वनस्पती यामुळे हा मैदानी प्रदेश खूपच दुर्गम बनला आहे. ॲमेझॉनच्या खोऱ्यातील वने उष्णकटिबंधीय वर्षावने आहेत. ब्राझील मैदानी प्रदेशाचा दुसरा भाग पाहूयात. उच्चभूमीच्या नैऋत्येकडील पॅराग्वे पॅराना नदीचं खोरं हा भाग यामध्ये येतो. पॅराग्वेच्या उगम क्षेत्राचा उतार दक्षिणेकडे आहे, तर पॅराना नदीच्या उगमाचा उतार नैऋत्येकडे आहे. पॅन्टानल हा जगातील उष्णकटिबंधीय पाणथळ भूमीपैकी एक आहे. येथे दलदल मोठ्या प्रमाणात आहे. हा प्रदेश ब्राझील उच्चभूमीच्या नैऋत्य भागात पसरलेला दिसतो. ब्राझीलमधील माटो ग्रासो द सुल राज्यात हा भाग येतो. पॅन्टानलचा विस्तार ब्राझीलप्रमाणे अर्जेंटिना देशात सुद्धा झालेला आहे. ब्राझीलचा पुढील प्राकृतिक विभाग द्वीपसमूह. ब्राझीलच्या मुख्य भूमीशिवाय ब्राझील देशात काही बेटांचाही समावेश होतो. त्यांचं वर्गीकरण किनारी बेट व सागरी बेट असं केलं जातं. इथे आपल्याला किनाऱ्यावर ॲमेझॉन नदीच्या मुळे तयार झालेलं माराज्वा बेट दिसतंय. त्याचबरोबर बहुतेक किनारी बेटेही संचयनातून निर्माण झालेली आहेत. सागरी बेटे
ही मुख्य भूमीतून निर्माण झालेली असून ती मुख्य भूमीपासून जवळजवळ 300 किलोमीटर दूर अटलांटिक महासागरात आढळून येतात। ही बेटे बहुतेक खडकाळ असून ती जलमग्न डोंगरांच्या माथ्याचे भाग आहेत। पुढील घटक पाहूयात। ब्राझीलमधील जलप्रणाली। या ठिकाणच्या जलप्रणालीचे 3 प्रमुख भाग होतात। ॲमेझॉनचे खोरे, नैऋत्येकडील पॅराग्वे पॅराना जलप्रणाली आणि ब्राझील उच्चभूमीच्या पूर्वेकडील साओ फ्रान्सिस्को व किनारपट्टीवरील इतर नद्या। पहिलं पाहूयात ॲमेझॉनची जलप्रणाली। ॲमेझॉन नदीचा उगम इथे पेरू देशामध्ये अँडीज पर्वतरांगेच्या पूर्व उतारात होतो। ॲमेझॉनच्या पाण्याच्या विसर्गाचं प्रमाण सुमारे 2 लाख घनमीटर प्रति सेकंद एवढं आहे। त्यामुळे नदीच्या उगमापासून नदीच्या पात्रात जमा झालेला गाळ वेगाने पुढे वाहून नेला जातो। त्यामुळेच नदीच्या मुखाजवळ गाळाचे संचयन फार मोठ्या प्रमाणात होत नाही। साधारणतः नद्यांच्या मुखाशी अनेक वितरिका आढळतात, पण अशा प्रकारच्या वितरिका ॲमेझॉनच्या मुखापाशी आढळत नाहीत। त्यामुळे ॲमेझॉनच्या मुखाजवळ अटलांटिक महासागरात किनाऱ्याच्या जवळ अनेक छोटी छोटी इथे बेटे तयार झालेली आहेत। पॅराग्वे पॅराना जलप्रणाली। या 2 नद्या ब्राझीलच्या नैऋत्य भागात येतात। या 2 नद्या व उरुग्वे नदी यांना ब्राझील उच्चभूमीच्या दक्षिण उतारावरून पाणी पुरवठा होतो। पुढील नदी साओ फ्रान्सिस्को नदी। ही नदी ब्राझीलमधील महत्त्वाची 3री नदी आहे। ब्राझील उच्चभूमीच्या पूर्व भागात ह्या नदीचं पाणलोट क्षेत्र असून ही नदी पूर्णपणे ब्राझीलच्या हद्दीत येते। ही नदी 1000 किलोमीटरपर्यंत उत्तरेकडे वाहत जाते आणि त्यानंतर वळून अटलांटिक महासागरास मिळते। पुढील जलप्रणाली किनारी प्रदेशातील नद्या। ब्राझीलच्या किनारी प्रदेशात अनेक कमी लांबीच्या नद्या आढळतात। किनाऱ्यावरील प्रदेशात दाट लोकवस्ती असल्यामुळे या नद्या महत्त्वाच्या आहेत। त्यापैकी परानिबा नदी, त्यानंतर इटापेकुरू नदी इथे दिसतायत पहा। या नद्या उत्तरेकडे वाहतात आणि उत्तर अटलांटिक महासागराला जाऊन मिळतात। भारत जलप्रणाली पाहूयात। हिमालयीन नद्या व द्वीपकल्पावरील नद्या असे भारतीय जलप्रणालीचे वर्गीकरण करतात। त्यापैकी हिमालयीन नद्या। हिमालयातील बहुतेक नद्या विविध हिमनद्यांमधून उगम पावतात, त्यामुळे उन्हाळ्यातही त्यांचा विसर्ग मोठा असतो आणि पावसाळ्यात त्यांना पूर येतो। यामुळे या नद्या बारमाही नद्या आहेत। या गटामध्ये सिंधू आणि तिच्या उपनद्या आणि गंगा आणि तिच्या उपनद्या अशा 2 समूहांमध्ये यांचं वर्गीकरण केलं जातं। सिंधू आणि तिच्या उपनद्या, आपण इथे सिंधू पाहूयात। इथे सिंधू नदी दिसतीये आणि हिच्या उपनद्या झेलम, चिनाब, रावी, बियास इथे दिसतायत पहा। या तिच्या उपनद्या आहेत। सतलज ही सुद्धा सिंधूची उपनदी असून मानसरोवराजवळ ही उगम पावते आणि पश्चिम दिशेने वाहते। हिच्या गाळाच्या संचयनाने पंजाबचे मैदान तयार झालेले आहे। सिंधू नदी पुढे पाकिस्तानमध्ये जाऊन अरबी समुद्राला मिळते। गंगा नदी हिमालयातील गंगोत्री येथे उगम पावते। पुढे तिला यमुनोत्री येथे उगम पावणारी यमुना नदी मिळते। गंगा नदीला अनेक उपनद्या ठराविक अंतराने मिळत गेल्याने तिचा विसर्ग वाढतो। पुढे तिला ब्रह्मपुत्रा ही नदी बांगलादेशात येऊन मिळते। गंगा आणि ब्रह्मपुत्रा या 2 नद्या मिळून सुंदरबनसारखा जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश तयार करतात। द्वीपकल्पीय नद्यांपैकी चंबळ, बेटवा, केन, शोन या सुद्धा द्वीपकल्पीय नद्या गंगा नदीला येऊन मिळतात। आपण आता द्वीपकल्पीय नद्यांचं वर्गीकरण पाहूयात। द्वीपकल्पीय नद्यांचं पश्चिम वाहिनी आणि पूर्व वाहिनी असं वर्गीकरण केलं जातं। द्वीपकल्पीय नद्यातील विसर्ग हा पावसावर अवलंबून असतो, यामुळे या नद्यांच्या खोऱ्यात पुराच्या आपत्तीचा धोका नसतो। या हंगामी स्वरूपाच्या असतात। या नद्यांची लांबी कमी आहे, मात्र वेग याचा खूप मोठा असतो। गुजरातमधील खंभातच्या आखातात तापी, नर्मदा, मही इथे तापी दिसतीये, नर्मदा, मही, साबरमती या नद्या येऊन मिळतात। तापी व नर्मदा नदी खचदरीतून वाहते। अरवलीच्या दक्षिण उतारावर उगम पावणारी साबरमती नदी आणि पश्चिम उतारावर उगम पावणारी लुणी नदी पुढे अरबी समुद्रास येऊन मिळतात।
त्यानंतर बंगालच्या उपसागरास मिळणाऱ्या नद्या पाहूयात. यामध्ये गोदावरी इथे दिसते तुम्हाला, कृष्णा, कावेरी या तीनही नद्यांचा उगम पश्चिम घाटाच्या उतारावर होतो. गोदावरी ही पाणलोट क्षेत्राच्या दृष्टीने भारतातील दुसऱ्या क्रमांकाची नदी आहे. कृष्णा नदीचे खोरे गोदावरीच्या दक्षिणेस आपल्याला दिसतंय. भीमा व तुंगभद्रा या नद्यासुद्धा आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत. कावेरी नदी कर्नाटक आणि तामिळनाडू या राज्यातून वाहते. या नदीचा फार पूर्वीपासून जलसिंचनासाठी उपयोग केलेला आहे. प्राकृतिक रचना व जलप्रणाली या पाठाचा स्वाध्याय पाहूयात. मुलांनो, SSC बोर्ड पेपरमध्ये आपल्याला ज्या पद्धतीने उत्तरे लिहायला हवीत त्या पद्धतीने या व्हिडिओमध्ये उत्तरांची मांडणी करण्यात आली आहे. मोठ्या प्रश्नांची उत्तरे मुद्देसूद लिहिली तर तुम्हाला मार्क्स चांगले मिळतात. त्याच पद्धतीने इथे उत्तर लेखनाची मांडणी करण्यात आली आहे. प्रश्न 1, अचूक पर्याय निवडून वाक्य लिहा. ब्राझीलचा सर्वाधिक भूभाग उच्चभूमीचा आहे. आ. भारताप्रमाणे ब्राझीलमध्ये सुद्धा प्राचीन पठार आहे. ई. ॲमेझॉन नदीचे खोरे मुख्यतः मानवी वस्तीस प्रतिकूल आहे. ई. ॲमेझॉन जगातील एक मोठी नदी आहे. या नदीच्या मुखालगत त्रिभुज प्रदेश नाही. उ. अरबी समुद्रातील लक्षद्वीप बेटे ही प्रवाळ बेटे आहेत. उ. अरवली पर्वताच्या पायथ्याशी मेवाड पठार आहे. प्रश्न 2, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. अ. भारत व ब्राझीलच्या प्राकृतिक रचनेतील फरक सांगा. 1. भारताच्या प्राकृतिक रचनेचे हिमालय, उत्तर भारतीय मैदान, द्वीपकल्प, किनारपट्टीचा प्रदेश आणि द्वीपसमूह हे 5 विभाग केले जातात. ब्राझीलच्या प्राकृतिक रचनेचे उच्चभूमी, अजस्र कडा, किनारी प्रदेश, मैदानी प्रदेश आणि द्वीपसमूह हे 5 प्राकृतिक विभाग केले जातात. यातील दुसरा भाग पाहूयात. भारतात उत्तर भारतीय मैदानाच्या पश्चिम भागात थरचे वाळवंट आहे. याउलट ब्राझीलमध्ये उष्ण स्वरूपाचा वाळवंटी प्रदेश नाही. ब्राझीलमध्ये पर्वतीय प्रदेश नाही, मात्र भारतात उंच पर्वतीय प्रदेश आहेत. भारतातील पर्वतीय प्रदेशाच्या सर्वोच्च उंचीची कक्षा 7000 मीटर ते 8000 मीटर आहे. याउलट ब्राझील देशातील उच्चभूमीच्या सर्वोच्च उंचीची कक्षा 1000 मीटर ते 2000 मीटर आहे. भारताच्या उत्तर भागात विस्तीर्ण मैदाने आढळतात. याउलट ब्राझीलमध्ये अशा स्वरूपाची विस्तीर्ण मैदाने आढळत नाहीत. भारतात किनारपट्टीच्या भागात विविध पश्चजलाचे प्रदेश आढळतात. असे प्रदेश ब्राझील देशात आढळत नाहीत. पुढील प्रश्न. भारतामध्ये नद्यांचे प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या जात आहेत? विनाप्रक्रिया सांडपाण्याच्या विसर्गावर बंदी घालणे, कारखान्यांचे दूषित पाणी प्रक्रिया करून शुद्ध करून नदीत सोडणे, नदी किनारी पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांकडून नद्यांचे प्रदूषण होऊ नये यासाठी मार्गदर्शक सूचना देणे, मार्गदर्शक सूचना फलक उभारणे, नदीच्या पाण्यातील घाण व कचरा काढून नद्यांचे पात्र स्वच्छ करणे, राष्ट्रीय नदी संवर्धन योजना, गंगा कृती योजना, नमामि गंगे इत्यादी योजना नद्या पुनर्जीवित करण्यासाठी नियोजन. पुढील प्रश्न. भारताच्या मैदानी प्रदेशाची वैशिष्ट्ये कोणती? भारतात उत्तर भागात विस्तीर्ण मैदानी प्रदेश आढळतो. हा प्रदेश उत्तर भारतीय मैदान म्हणून ओळखला जातो. हिमालयाच्या दक्षिण पायथ्यापासून भारतीय द्वीपकल्पाच्या उत्तर सीमेपर्यंत आणि पश्चिमेकडील राजस्थान पंजाबपासून पूर्वेकडे आसामपर्यंत उत्तर भारतीय मैदान या प्राकृतिक विभागाचा विस्तार होतो. हा प्रदेश बहुतांशी सखल व सपाट आहे. उत्तर भारतीय मैदानाचे 2 भाग केले जातात. अरवली पर्वताच्या पूर्वेकडील गंगा नदीच्या खोऱ्याचा प्रदेश गंगेचे मैदान म्हणून ओळखला जातो. जगातील सर्वात मोठा असलेला सुंदरबन त्रिभुज प्रदेश या मैदानी प्रदेशात येतो. तर उत्तर भारतीय मैदानाच्या पश्चिम भागात वाळवंट आहे. हे थरचे वाळवंट या नावाने ओळखले जाते. थरच्या वाळवंटाच्या उत्तरेकडील भाग पंजाबचा मैदानी प्रदेश म्हणून ओळखला जातो. अरवली पर्वत व दिल्ली डोंगर रांगा यांच्या पश्चिमेकडे पंजाबचा मैदानी प्रदेश पसरलेला आहे. या प्रदेशाची निर्मिती सतलज व तिच्या उपनद्यांनी वाहून आणलेल्या गाळाच्या संचयनातून झाली आहे. पुढील प्रश्न. पॅन्टानल या अतिविस्तृत खंडांतर्गत प्रदेशात
दलदल निर्माण होण्याची कारणे काय असावीत? ब्राझील उच्चभूमीच्या नैऋत्य भागातील माटो ग्रासो दो सुल या राज्यात पॅन्टानल हा जगातील उष्णकटिबंधीय पाणथळ भूमीपैकी एक प्रदेश आहे. पॅन्टानल प्रदेशातून पॅराग्वे व तिच्या उपनद्या वाहतात. या प्रदेशात ब्राझीलमधील उच्चभूमीच्या उतारावरून वाहणारे पाणी जमा होते. पॅन्टानल प्रदेशात पॅराग्वे नदी व तिच्या उपनद्यांनी वाहून आणलेल्या पाण्याचे व गाळाचे मोठ्या प्रमाणावर संचयन होते. मोठ्या प्रमाणावरील साठलेले पाणी व गाळ यांचे थरावर थर जमा होत गेल्यामुळे या प्रदेशात दलदलीची निर्मिती झाली आहे. पुढील प्रश्न, भारतातील प्रमुख जलविभाजक कोणते ते उदाहरणासह स्पष्ट करा. हिमालय पर्वत, अरवली पर्वत, विंध्य पर्वत, पश्चिम घाट, सातपुडा पर्वत इत्यादी पर्वत भारतातील प्रमुख जलविभाजक आहेत. पश्चिम घाट अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागराला मिळणाऱ्या नद्या या दोन जलप्रणालींना विभागतो. उदाहरणार्थ सावित्री, तेरेखोल या पश्चिम वाहिनी नद्या व गोदावरी, कृष्णा, कावेरी या पूर्व वाहिनी नद्या या पश्चिम घाटामध्ये उगम पावतात. विंध्य पर्वत हा नर्मदा नदी आणि गंगा नदी खोऱ्यांचा जलविभाजक आहे. पुढील प्रश्न टिपा लिहा. ॲमेझॉन नदीचे खोरे. ॲमेझॉन नदीचे खोरे हा ब्राझीलमधील सर्वात मोठा मैदानी प्रदेश आहे. ॲमेझॉन नदीच्या खोऱ्याचा सर्वसाधारण उतार पूर्वेकडे आहे. ॲमेझॉन नदीचे खोरे ब्राझीलच्या पश्चिम भागात तुलनेने रुंद म्हणजे सुमारे 1300 किलोमीटर रुंद आहे. गियाना उच्चभूमी व ब्राझील उच्चभूमी या दोन उच्चभूमी जिथे जवळजवळ येतात तेथे ॲमेझॉन नदीच्या खोऱ्याची रुंदी केवळ 240 किलोमीटर होते. जसजशी ॲमेझॉन नदी अटलांटिक महासागराकडे वाहत जाते तसतशी ॲमेझॉन नदीच्या खोऱ्याची रुंदी वाढत जाते. ॲमेझॉन नदीच्या खोऱ्याचा भाग पूर्णपणे वनाच्छादित आहे. ॲमेझॉन खोऱ्यातील सदाहरित वने उष्णकटिबंधीय वर्षावने आहेत. वारंवार येणारे पूर व वनांच्या तळाकडील भागात जमिनीवर वाढणाऱ्या वनस्पतींचे जाळे यामुळे ॲमेझॉन नदीच्या खोऱ्याचा प्रदेश दुर्गम बनला आहे. पुढील टीप हिमालय या विषयावर लिहायची आहे. हिमालय हा अर्वाचीन वली पर्वत आहे. हिमालय पर्वत प्रणाली ही आशिया खंडातील एक प्रमुख पर्वत प्रणाली आहे. भारतात हिमालय जम्मू काश्मीरपासून अरुणाचल प्रदेशापर्यंत पसरलेला आहे. अनेक समांतर पर्वतरांगा मिळून हिमालय पर्वत प्रणाली तयार होते. शिवालिक ही हिमालय पर्वतरांगांमधील सर्वात दक्षिणेकडे असणारी पर्वतरांग असून सर्वात अर्वाचीन पर्वतरांग आहे. शिवालिक पर्वतरांगांकडून उत्तरेकडे जाताना अनुक्रमे लघु हिमालय, बृहद हिमालय आणि हिमाद्री या रांगा आहेत. या पर्वतरांगांचे पश्चिम हिमालय, मध्य हिमालय आणि पूर्व हिमालय असे विभाग केले जातात. पुढील प्रश्न ब्राझीलची किनारपट्टी. ब्राझील देशाला सुमारे 7400 किलोमीटर लांबीची किनारपट्टी लाभली आहे. या किनारपट्टीचे उत्तर किनारी प्रदेश आणि पूर्व किनारी प्रदेश असे दोन भाग केले जातात. उत्तरेकडील अमापा राज्यापासून पूर्वेकडील रिओ ग्रांडे दो नॉर्तेपर्यंतच्या किनारपट्टीला उत्तर अटलांटिकचा किनारा म्हणून ओळखले जाते. तेथून पुढे दक्षिण दिशेने पसरलेला किनारा पूर्व किनारपट्टीचा किनारा म्हणून ओळखला जातो. ब्राझीलच्या उत्तर किनाऱ्यावर ॲमेझॉन या ब्राझीलमधील सर्वात मोठ्या नदीसह अनेक नद्या येऊन मिळतात. त्यामुळे हा किनारा सखल बनला आहे. या किनाऱ्यावर माराज्वा हे बेट ॲमेझॉन नदीच्या मुखाशी तयार झाले आहे. ब्राझीलच्या पूर्व किनाऱ्यावर अनेक लहान नद्या येऊन मिळतात. या किनाऱ्यावरून वाहणारी साओ फ्रान्सिस्को ही एक मोठी नदी अटलांटिक महासागराला मिळते. पुढील प्रश्न भारताचा द्वीपकल्पीय विभाग. उत्तर भारतीय मैदानी प्रदेशाच्या दक्षिणेकडे भारतीय द्वीपकल्प हा प्राकृतिक विभाग पसरलेला आहे. हा प्राकृतिक विभाग हिंदी महासागराकडे निमुळता होत जातो. भारतीय द्वीपकल्प विभागात अनेक लहान मोठे पर्वत पठारे आहेत. उत्तरेकडील भागात अरवली पर्वत आहे. हा सर्वात प्राचीन वली पर्वत आहे. अरवली पर्वताच्या पूर्वेकडील पठारी प्रदेशावर विंध्य, सातपुडा, महादेव आणि मैकल या पर्वतरांगा आहेत. या पर्वतरांगांच्या दक्षिण दिशेला महाराष्ट्र, तेलंगणा आणि कर्नाटक पठारांचा विस्तीर्ण भूप्रदेश असून याला एकत्रितपणे दख्खनचे पठार असेही म्हटले जाते.
भारताच्या द्वीपकल्पीय विभागाच्या पश्चिम भागात पश्चिम घाट व पूर्व भागात पूर्व घाट असे पर्वतीय प्रदेश आहेत. पुढील प्रश्न, अजस्र कडा. अजस्र कडा हे ब्राझीलच्या प्राकृतिक रचनेचे मुख्य वैशिष्ट्य असून क्षेत्रविस्ताराच्या दृष्टीने ब्राझीलमधील सर्वात लहान प्राकृतिक विभाग आहे. अजस्र कड्याच्या उताराचे स्वरूप आणि त्याचा हवामानावर होणारा परिणाम यामुळे हा एक स्वतंत्र विभाग मानला जातो. अजस्र कड्यामुळे आग्नेय व्यापारी वारे अडवले जातात. त्यामुळे या कड्याच्या पलीकडच्या बाजूस पर्जन्य छायेचा प्रदेश तयार झाला आहे. या प्रदेशाच्या उत्तरेकडील भागास अवर्षण चतुष्कोन असे म्हणतात. पुढील प्रश्न, भौगोलिक कारणे लिहा. ब्राझीलमध्ये पश्चिम वाहिनी नद्या आढळत नाहीत. कारण पाहूयात. ब्राझीलच्या प्राकृतिक विभागाचा विचार करता दक्षिणेकडे ब्राझील पठाराचा विस्तीर्ण भाग आहे. ब्राझील उच्चभूमीची उंची दक्षिणेकडून उत्तरेकडे व पश्चिमेकडून पूर्वेकडे टप्प्याटप्प्याने कमी होत जाते. त्यामुळे ब्राझीलमधील अनेक नद्या या उत्तर आणि पूर्व दिशेने वाहत जातात. उदाहरणार्थ, ॲमेझॉन ही ब्राझीलमधील सर्वात मोठी नदी ब्राझीलच्या पश्चिमेकडील अँडीज पर्वताच्या भागात उगम पावते व उताराला अनुसरून ही नदी पूर्वेकडे वाहत येऊन उत्तर अटलांटिक महासागराला मिळते. ब्राझील उच्चभूमीच्या दक्षिण उतारावरून उगम पावणाऱ्या पॅराग्वे, पॅराना व उरुग्वे या नद्या ब्राझीलच्या नैऋत्येकडील भागातून वाहत जातात. पुढील प्रश्न, भारताच्या पश्चिम व पूर्व किनारपट्ट्यांमध्ये विषमता आढळते. भारताचा पश्चिम किनारा अरबी समुद्राला लागून असून तो खडकाळ आहे. पश्चिम घाटातील अनेक डोंगरांच्या शाखा थेट पश्चिम किनाऱ्यापर्यंत आल्या आहेत. पश्चिम किनारपट्टीचा प्रदेश अरुंद आहे. भारताचा पूर्व किनारा बंगालच्या उपसागराला लागून असून तो नद्यांच्या संचयनाने बनलेला आहे. पश्चिम किनाऱ्याला मिळणाऱ्या नद्या लहान असून तीव्र उतारामुळे त्यांचा प्रवेग जास्त असतो. त्यामुळे पश्चिम किनारपट्टीवर नद्यांच्या मुखाशी खाड्या तयार झाल्या आहेत. पूर्व किनाऱ्याला मिळणाऱ्या नद्यांचा प्रवेग जमिनीच्या मंद उतारामुळे कमी होतो. पूर्व किनारपट्टीवर नद्यांच्या मुखाशी त्रिभुज प्रदेश निर्माण झाले आहेत. परस्पर विरोधी भौगोलिक परिस्थितीमुळे भारताच्या पश्चिम व पूर्व किनारपट्ट्यांमध्ये विषमता आढळते. पुढील प्रश्न, भारताच्या पूर्व किनाऱ्यावर नैसर्गिक बंदरे कमी आहेत. भारताचा पूर्व किनारा बंगालच्या उपसागराला लागून आहे. भारताचा पूर्व किनारा पूर्ववाहिनी नद्यांनी वाहून आणलेल्या गाळाच्या संचयनातून तयार झाला आहे. पूर्व किनाऱ्यावर अनेक ठिकाणी गाळाचे त्रिभुज प्रदेश आहेत. भारताच्या पूर्व किनारपट्टीजवळ पाण्याची पातळी खूप खोल आढळत नाही. गाळ व पाण्याची कमी खोल पातळी नैसर्गिक बंदरांच्या विकासासाठी पोषक ठरत नाही. त्यामुळे भारताच्या पूर्व किनाऱ्यावर नैसर्गिक बंदरे कमी आहेत. पुढील प्रश्न, ॲमेझॉन नदीच्या तुलनेत गंगा नदीच्या प्रदूषणाचा परिणाम लोकजीवनावर जास्त होतो. ॲमेझॉन खोऱ्याचा प्रदेश हा विषुववृत्तीय प्रदेशात समाविष्ट होत असून येथे उष्णकटिबंधीय वर्षावने आढळतात. वनांच्या तळाकडील भागात जमिनीवर वाढणाऱ्या वनस्पती, वर्षभर पाऊस, दलदल, रोगट हवामान यामुळे हा मैदानी प्रदेश मानवी वस्तीच्या दृष्टीने प्रतिकूल आहे. या भागात उद्योगांचे प्रमाणही तुलनेने कमी आहे. परिणामी ॲमेझॉन नदीच्या प्रदेशात तुलनेने कमी जलप्रदूषण होते. गंगा नदीच्या सुपीक खोरी यामुळे या प्रदेशात लोकवस्तीचे प्रमाण अधिक आहे. या भागात उद्योगांचे प्रमाणही अधिक आहे. परिणामी गंगा नदीच्या प्रदेशात तुलनेने अधिक प्रमाणात जलप्रदूषण होते. पुढील प्रश्न, अचूक गट ओळखा. ब्राझीलच्या वायव्येकडून आग्नेयेकडे जाताना आढळणाऱ्या प्राकृतिक रचनेचा क्रम. मी इथे योग्य उत्तर लिहिलेलं आहे. गियाना उच्चभूमी, ॲमेझॉन खोरे, ब्राझील उच्चभूमी. पुढील प्रश्न, ब्राझीलच्या या नद्या उत्तरवाहिनी आहेत. जुरुका, झिंगू आणि अरागुआ. पुढील प्रश्न, भारताच्या दक्षिणेकडून उत्तरेकडे जाताना खालील पठारे क्रमवार आढळतात. कर्नाटक, महाराष्ट्र आणि बुंदेलखंड.